आणि राजकारणी हे कधी देशप्रेमी नसतात, राजकारणी हे कधीही राष्ट्रप्रेमी नसतात. कारण सत्ता मिळाली, सत्तेची जी नशा असते का, तुम्ही इतिहासामध्ये जर बघितलं ना, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजा छत्रसाल आणि महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण असे सारखे एक 2-4 राज्यकर्ते जर सोडले ना, तर भारतामधला अगोदरच्याही इतिहासातला कुठला राज्यकर्ता इथल्या लोकांवर प्रेम करणारा होता? कोणीच नव्हता. म्हणून आज जरी लोकशाही वरून असली, तर आजच्या दृष्टीनं होणाऱ्या निवडणुका, त्या निवडणुकीमध्ये अनपेक्षितपणे निवडून येणारी लोकं, पैसे खर्च करून निवडून येणारी लोकं, हे कशासाठी निवडून येतात? त्यांना देशसेवा करायची असेल, लोकांची सेवा करायची असेल, तर कोट्यावधी रुपये कशासाठी उधळतात? कारण तुम्ही उधळलेले पैसे तुम्हाला 10 पटीनं उद्या वसूल करायचेत ना. ही स्पर्धा आहे ते, की जो जास्त भ्रष्टाचार करेल, जो जास्त पैसा कमवेल राजकारणातून, तो मोठा होईल आणि त्याची सत्ता टिकून ठेवण्यासाठी तो प्रयत्न करेल.